नमस्कार शेतकरी मित्रांनो, निफाड कांदा मार्केट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मी सचिन आरोटे तुम्हाला निफाड कांदा मार्केट आणि निफाड धान्य मार्केटचे डेली अपडेट देत असतो। आज तारीख 23 फेब्रुवारी 2026 वार सोमवार। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे मित्रांनो। आज आपण धान्याचं मार्केट बघणार आहोत। आज जवळपास 55-60 नग आलेले आहे। तर बघूया आज काय मार्केट निघतं आहे धान्याचं। व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण दररोजचे बाजारभावाचे अपडेट मिळत जातील मित्रांनो। तर बघूया काय मार्केट निघतं आहे आज। बघू शकता मित्रांनो, या क्वालिटीची मका आहे। कुठली मका दादा? गोंदेगाव। गोंदेगाव कोणतं? बोरसवाड्याजवळचं। बोरसवाड्याजवळचं गोंदेगावची मका आहे मित्रांनो। बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे। काय भाव गेलेली दादा ही? 1576। 1576 रुपये गेलेली मित्रांनो मका। बघू शकता क्वालिटी। काथरगावचं गहू आहे मित्रांनो। बघू शकता चांगल्या क्वालिटीचा गहू आहे। काय भाव गेलेले हा गहू? 2376। 2376 रुपये गेलेले आहे मित्रांनो। बघू शकता क्वालिटी। कोणतं बियाणं आहे? अजित 102। कसं काय ॲव्हरेज याला? चांगलं ॲव्हरेज आहे का? अजित 102चं बियाणं आहे मित्रांनो। बघू शकता चांगलं ॲव्हरेज आहे गावाला। दादा कुठली मका आहे? नांदोडी। नांदोडीची मका आहे मित्रांनो। बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे। काय भाव गेलेली आहे मका? 1650। 1631 नाही 1631 आहे। 1631 रुपये गेलेली मित्रांनो। बघू शकता पावती। दादा कुठली मका आहे? दारंगाव खडकची मका आहे मित्रांनो। बघू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीची मका आहे। काय भाव गेलेली ही मका? 1725। 1700 आज कमी गेली असं? आधी काय जायला होती? 1788। आज 1725 गेली। आज थोडी कमी गेली मित्रांनो। बघू शकता गाजरवाडीची मका आहे। चांगली वाळलेली मका आहे मित्रांनो। 1700 रुपये गेलेली मका। बघू शकता क्वालिटी। गाजरवाडीची मका आहे दादा। गाजरवाडीची मका आहे का? गाजरवाडीची मका आहे मित्रांनो। बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे। काय भाव गेलेली ही मका? 1740। 1740 रुपये गेलेली मित्रांनो। बघू शकता कोणती व्हरायटी ही दादा? ॲडवांटाची व्हरायटी मित्रांनो। बघू शकता क्वालिटी। बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीची मका आहे। काय भाव गेलेली मका? 1741। 1741 रुपये गेलेली मित्रांनो। बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे। कुठली मका? नाईतळीची मका आहे मित्रांनो। कोणतं बियाणं आहे? ॲडवांटा कोणती? 741 बियाणं आहे मित्रांनो। बघू शकता ॲव्हरेज कसं काय या व्हरायटीला? ॲव्हरेज चांगलं आहे ना? या वर्षी काय ॲव्हरेज भेटलं तुम्हाला पावसामुळं? काही पावसाने थोडा फटका वाचला। हां सरासरी तुलनेत बरं आहे ना? एक कमी फक्त 1652 रुपया 53 54 55 56 57 58 59 रुपये 1700 रुपये झाले। चालू रे कडे 1 रुपया 1701 रुपया 11 12 15 16 20 21 25 26 27 28 30 31 32 33 34 35 36 37 38 रुपया 1738 रुपये गेली मित्रांनो। बघू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीची मका आहे। कुठली मका आहे? जळगावची मका आहे मित्रांनो। तायखेड्या पिंपळगावची सोयाबीन मित्रांनो। बघू शकता क्वालिटी। काय भाव गेलेली सोयाबीन दादा? 5180 रुपये गेली। 5180 रुपये गेली मित्रांनो। बघू शकता क्वालिटी। या क्वालिटीची सोयाबीन आहे। कोळवाडीची मका मित्रांनो। बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे। काय भाव गेलेली मका? 1671 रुपये गेलेली मित्रांनो। बघू शकता क्वालिटी। कोळवाडीची मका मित्रांनो। बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे। काय भाव गेलेली मका? 1700 रुपये गेलेली मित्रांनो। बघू शकता क्वालिटी। बघू शकता मित्रांनो गहू आहे। अजित 102चा गहू आहे मित्रांनो। बघू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा गहू आहे। काय भाव गेलेला आहे गहू? काय भाव गेला? 2400 2500 रुपये गेलेला आहे मित्रांनो। बघू शकता क्वालिटी।
नर्मदा पोल्ट्रीचे संचालक सतीश संगमनेरे आज निकाल लिलावाला अवेलेबल आहे. बर बर 1 रुपया 201 201 पांढरा कुठला आहे 202 बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे. काय भाव गेलेली मका? 1741. 1741 रुपये गेलेले मित्रांनो. बघू शकता क्वालिटी सुपर क्वालिटीची वाढलेली मका आहे मित्रांनो. दादा कुठली मका? थडी सारोळची मका आहे मित्रांनो. बघू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीची मका आहे. काय भाव गेलेली मका? 1766. 1566 रुपये गेलेली मित्रांनो. बघू शकता क्वालिटी सुपर क्वालिटीची सोयाबीन आहे. काय भाव गेली? 5250. 5250 रुपये गेली मित्रांनो. बघू शकता हां फुले संगमची व्हरायटी मित्रांनो. बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची सोयाबीन आहे. मोठ्या दाणे सोयाबीन चांगली. बघू शकता क्वालिटी. ॲव्हरेज कसं काय दादा याचं? ॲव्हरेज चांगलं आहे. या व्हरायटीचं ॲव्हरेज चांगलं आहे का? या वर्षी कसं काय भेटलं ॲव्हरेज? चांगलं भेटलं ना. श्रीरामनगरचं गहू आहे मित्रांनो. बघू शकता चांगल्या क्वालिटीचं गहू आहे. काय भाव गेलेला दादा? 2398 रुपये गेलेले मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. कोणती व्हरायटी दादा काय सांगता येईल का? अजित 102 का? अजित 102 व्हरायटी मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. बघू शकता मित्रांनो डाळ प्लस सोयाबीन मिक्स आहे. 4700 रुपये गेली ही सोयाबीन. बघू शकता या क्वालिटीची सोयाबीन आहे. काथरगावची सोयाबीन आहे मित्रांनो. बघू शकता चांगल्या क्वालिटीची सोयाबीन आहे. काय भाव गेली? 5199 गेली मित्रांनो. बघू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीची सोयाबीन आहे. बघू शकता मित्रांनो या क्वालिटीची सोयाबीन मका आहे. 1475 रुपये गेलेली ही मका. बघू शकता क्वालिटी. बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची मका आहे. वाळलेली मका आहे एकदम. काय भाव गेली ही मका? 1620 रुपये गेली मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. कोणती व्हरायटी? 741 ॲडवांटा 741 मका मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. ॲव्हरेज कसं काय गेला? ॲव्हरेज चांगले ॲव्हरेज चांगलं आहे का? या वर्षी पावसामुळे कसं काय फटका बसला का थोडा फटका बसला. ॲव्हरेजला का? ॲव्हरेज हां पाऊस लवकर झाला होता ना यावर्षी. दारंगाव खडकची मका मित्रांनो. बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे. काय भाव गेली मका? 1470 रुपये गेली मित्रांनो. बघू शकता क्वालिटी या क्वालिटीची मका आहे मित्रांनो. गाजरवाडीची मका आहे. बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे. कुठले शेतकरी? गाजरवाडीचे का? काय नाव? भारत शिवराम गाजरे. किती आणली होती मका? एक ट्रॉली. एक ट्रॉली मका काय भाव गेली? गेली 1460 रुपये. 1460 रुपये. मागच्या वेळेस आणली होती का शनिवारी? काय भाव जायला होती? 1621. तीच मका आहे की आज कमी गेली बा थोडी? 200 रुपयांनी कमी. हां आज कमी गेली मित्रांनो. बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे. नाही तळ्याची मका आहे मित्रांनो. बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे. काय भाव गेली? 1712 रुपये गेली. बघू शकता क्वालिटी. कोणतं बियाणं आहे? नाही सांगता येणार. बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची मका आहे. काय भाव गेली? 1738 रुपये गेली मित्रांनो. बघू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीची मका आहे. खडाबिडा काहीच नाही आहे. कोणतं बियाणं आहे? 751 ॲडवांटा 751चं बियाणं आहे मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. उगावची मका आहे मित्रांनो. बघू शकता उगावची मका आहे. काय भाव गेली दादा? 1705 रुपये गेली मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. कोणतं बियाणं आहे दादा हे? ॲडवांटाचं बियाणं आहे मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. काका कुठली मका आहे? पिंपरीची मका आहे. बघू शकता. पिंपरी कोणती? रवळस पिंपरी का? रवळस पिंपरीची मका आहे मित्रांनो. बघू शकता चांगल्या क्वालिटीची मका आहे. काय भाव गेली मका? 1572 रुपये गेली मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. तारू खेळल्याचं गहू आहे मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. चांगलं साफसुथरा गहू आहे. काय भाव गेलेला आहे हा गहू? 25 रुपये गेलेला आहे मित्रांनो. बघू शकता 2475 रुपये गेले हा. बघू शकता क्वालिटी. बघू शकता मित्रांनो या क्वालिटीची मका आहे. 1526 रुपये गेली मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. दादा कुठली सोयाबीन? कुंदेवाडी सोयाबीन मित्रांनो. बघू शकता क्वालिटी. या क्वालिटी सोयाबीन आहे. काय भाव गेली दादा ही?
5233 रुपये 5233 5233 रुपये गेली मित्रांनो, बघू शकता पावती तुम्ही. धारणगावची मका आहे मित्रांनो, बघू शकता क्वालिटी, चांगल्या क्वालिटीची मका आहे ही. क्वालिटी मकाची बघू शकता क्वालिटी. काय भाव गेली ही मका? 1534 का? 1534 रुपये गेली आहे मित्रांनो, बघू शकता क्वालिटी, चांगल्या क्वालिटीची मका आहे मित्रांनो. मित्रांनो बघू शकता या क्वालिटीचं गहू आहे, चांगल्या क्वालिटीचं गहू आहे. काय भाव गेलेला आहे हा गहू? 2400 2388 रुपये गेलेला आहे मित्रांनो हा गहू. कुठला आहे गहू? महाजनपूरचा गहू आहे मित्रांनो, बघू शकता क्वालिटी. नाही तळ्याची मका आहे मित्रांनो, बघू शकता क्वालिटी, चांगल्या क्वालिटीची मका आहे. काय भाव गेली मका? 1646 रुपये गेली मित्रांनो, बघू शकता, चांगल्या क्वालिटीची मका आहे. कुठली आहे मका? नाही तळ्याची मका आहे मित्रांनो. काय नाव? सुनील बोरगडी. बघू शकता क्वालिटी, चांगल्या क्वालिटीची मका आहे. काय भाव गेली मका? 1641 रुपये गेली मित्रांनो, बघू शकता क्वालिटी. कोणती व्हरायटी काही सांगता येईल का? नाही का? व्हरायटी नाही माहीत मित्रांनो त्यांना. रवळस पिंपरीची सोयाबीन आहे मित्रांनो, बघू शकता क्वालिटी, चांगल्या क्वालिटी सोयाबीन. एखादा अर्धा खडा आहे मित्रांनो त्यात. काय भाव गेली? 5180 रुपये गेली मित्रांनो, बघू शकता क्वालिटी. धारणगाव खडकची सोयाबीन आहे मित्रांनो, बघू शकता या क्वालिटी सोयाबीन आहे. काय भाव गेली सोयाबीन? 5222 5222 रुपये गेली मित्रांनो, बघू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण निलाव बघितलेला आहे धान्याचा, कमीत कमी ते जास्तीत जास्त आणि सरासरी सर्व प्रकारचे भाव बघितलेले क्वालिटीनुसार. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.